हे आपल्या वहिनींचं मनोगत आहे, विशेषतः सुदर्शनच्या मम्मीने सर्वांना मनोगत दाखवताय. नमस्कार, सर्वांचे स्वागत. सन इसवी सन 2020 साल भारतात करोनाने नुकताच शिरकाव केला होता. करोनाचे नुसते नाव जरी काढले तरी भीतीने पोटात गोळा यायचा. अशातच रेडिओवर टीव्हीवर सतत करोनाच्या बातम्या असायच्या. नंतर संपूर्ण भारतात लॉकडाऊन जाहीर केले गेले. नंतरची परिस्थिती काय होती हे आपल्या सर्वांना चांगलेच माहीत आहे. आणि अचानक एक दिवस आमच्या ध्यानी मनी नसताना आम्हाला सुद्धा करोनाने गाठले. कुठे गाठलं? याची स्वप्नात सुद्धा कल्पना केली नव्हती, पण दुर्दैवाने तसे झाले. टेस्ट नंतर आबा म्हणजे माझे पती पॉझिटिव्ह झाल्याचे सुदर्शनला समजले आणि तो एकदम सुन्न झाला. त्याने मला सुद्धा ही बातमी सांगितली नाही. संध्याकाळ झाली तरी अजून कसा रिपोर्ट आला नाही म्हणून मी त्याला विचारले. तेव्हा त्याने दबक्या आवाजात मला सांगितले की त्याने ऐकले आणि त्याने सुदर्शनला सांगितले की काय असेल ते सांग, मी तयार आहे. नंतर ही बातमी समजल्यावर सगळ्यांचे दरवाजे बंद आणि एकदम शांतता पसरली. हे असं होतं ज्यावेळेला माझ्या मिसेस ज्यावेळेला एक्सपायर झाली, म्हणजे तिने आग लावून घेतली, त्यावेळेला सर्वांचे दरवाजे बंद, बाहेरून टाळी होती, कोणी आलं नाही. हे आपलं आपणच करायचं असतं. कोण कोणाच्या खांद्यावर जात नाही, आपल्याला आमंत्रण असतं त्यात, काळजी करू नका. हे अनुभव असावं, मनोगत आहे, असू द्या. नंतर ही बातमी समजल्यावर सगळ्यांचे दरवाजे बंद आणि एकदम शांतता पसरली. नंतर सुदर्शनला सगळ्यांचे फोन यायला लागले. विविध सल्ले देण्यात आले. इकडे घेऊन जा, तिकडे घेऊन जा. ऍम्ब्युलन्स मिळत नव्हती, हॉस्पिटलमध्ये जागा मिळत नव्हती. दुसरीकडे भाग्यश्री बीएमसी वाली त्याला सारखी फोन करत होती. भाग्यश्री म्हणजे भाग्यश्री बीएमसी वाल्या मॅडम होत्या कोणतरी, त्याला सारखी फोन करत होती की काय करावे, त्याला काही सुचत नव्हते. शेवटी देवाच्या कृपेने नायर हॉस्पिटलमध्ये ऍम्ब्युलन्सला मिळाली. पण परिस्थिती अशी होती की ते उठून बसू शकत नव्हते. चालणे तर दूरच, उठले की पडायचे. थोड्याच वेळाने बिल्डिंग खाली ऍम्ब्युलन्स आली आणि ड्रायव्हर फोन करू लागला, पेशंटला लवकर घेऊन खाली या. सगळं महाराष्ट्रामध्ये तर परिणाम. कसे घेऊन जाणार? आमच्या दोघांशिवाय आमच्या मदतीला कोणीच नव्हते. सुदर्शनने उपलब्ध आहेत का विचारले, तेही नव्हते. आता काय करावे? गाडी घेऊन 2-3 तास झाले तरी ड्रायव्हर सारखा फोन करत होता. शेवटी सुदर्शनने मला सांगितले की आता काही करून पप्पांना खाली घेऊन जायचेच आहे. घराबाहेर खुर्ची आणून ठेवली होती. कसे करून आम्ही त्याला खुर्चीवर बसवले. तिथेही त्यांना चक्कर आली आणि इतक्यात प्रणालीचा फोन आला, बाबा नचिकेत येतोय. तिच्या एका वाक्याने आम्हा दोघांनाही बळ आले. चौथा मधला एकदम शांत असताना क्वारंटाईन मध्ये असलेला नचिकेत आमच्यासाठी ऐनवेळी देवदूतासारखा धावून आला. आमच्या पाठोपाठ राहुलही आला आणि आम्ही खाली आलो तर काय चारही बिल्डिंग मधील माणसे खालच्या खिडकीतून गॅलरीतून बघत होती. सुदर्शनने कसे बसे त्यांना गाडीत बसवले. त्यांच्या सोबत कोणीच नव्हते, पण नचिकेतने त्यांच्या सोबत गाडीतून हॉस्पिटलला गेला. राहुल त्याच्या पाठोपाठ बाईक वरून गेला ऍडमिट करून घ्यायला. पण पुष्कळ अडचणी आल्या. वॉर्डबॉय पण करोनाच्या भीतीने पेशंटला हात लावायला तयार नव्हते, म्हणून मग दोघांनी मिळून करोनाच्या वॉर्डमध्ये जाऊन त्यांना बेड पर्यंत नेले आणि नंतर डॉक्टरांनी ट्रीटमेंटला सुरुवात केली. टेन्शन मध्ये मी घरी एकटी होते तेव्हा नचिकेत सकाळी 5 वाजता जेवण करून आमच्या घरात आला आणि मला धीर दिला. राहुलने त्यांना त्यांच्या गाडीतून हॉस्पिटलला टेस्टसाठी पुष्कळ वेळ नेले. डिस्चार्ज दिल्यानंतर त्यांना आणि मलाही त्यांच्या गाडीतून घरी आणले. घरी आल्यावर प्रणालीने भाजी, अंडी आणि इतरही काही नवीन करायची. राहुलची पत्नी रुणालीने तिने मदत केली. अशा या धाडसी मुलांना त्यांच्या आई बाबांनी एवढ्या अचानक साथीच्या काळात आमच्या मदतीला पाठवल्याबद्दल आमचे संपूर्ण कुटुंब त्यांच्या आयुष्यभर ऋणी राहील. त्यांच्यामुळे
आज आम्ही आनंदाची दिवाळी साजरी करत आहोत. तसेच प्रथमेश आणि श्रेयस यांनी नाश्ता आणि जेवण दिल्याबद्दल त्यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. त्याचप्रमाणे श्रेयसने मधल्यावरील काही लोकांना रोष पत्करून त्यांनी म्हणजेच आबांना हॉस्पिटलमध्ये काही वस्तू किंवा इतर काही मागितले तर सुदर्शनच्या मित्राकडे बिल्डिंगच्या खाली नेऊन द्यायचा, त्याबद्दल त्याच्या मनापासून धन्यवाद. त्याचप्रमाणे सुदर्शनचे मित्र आणि आबांचाही पिनक रायकर याने अशा संपूर्ण लॉकडाऊनच्या काळात बिल्डिंगच्या खाली येऊन ठेवलेल्या वस्तू गोळा नायर हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचे. तसेच रात्री नायर हॉस्पिटलमधून डॉक्टरशी संवाद साधून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करीत असे आणि आबांशी गप्पा मारून त्यांचे टेन्शन दूर करण्याचा प्रयत्न करत असे. त्यांच्यामुळे आम्हालाही म्हणजे मी व सुदर्शन जी असे, त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत. अडचणीच्या वेळी रात्री अपरात्री कधीही मदतीला धावून येणारे नावाप्रमाणे विशाल मानेचे श्रीयुक्त विशाल माने यांच्या आमच्या मदतीला धावून आले, त्याबद्दल त्यांचेही आम्ही ऋणी आहोत. आमच्या मधल्यावरील मुलांनी त्यांना खुर्चीवरून बिल्डिंगच्या खाली आणि वर आणण्यास मदत केली, त्याबद्दल त्यांचे आभार. रोहन सुद्धा कुपरखैरवरून कामाला यायचा तेव्हा आमची सर्वांची विचारपूस करून जायचा. येताना घरी लागणारे सामान घेऊन यायचा, त्याचेही आभार. आणि अशा काही कठीण समयी म्हणजेच मी हॉस्पिटलमध्ये एकटी असताना जिने मला आत्मशांती मिळवून दिली असे चंपाची देवी, जिला मी माझ्यासोबत घेऊन गेले होते, ती माझ्या पाठीशी उभी राहिली. तिला मी कधीही विसरणार नाही. आम्ही सर्वात शेवटी हा सगळा कठीण काळ आम्हाला योग्य रीतीने शांततेने हँडल केल्याबद्दल सुदर्शनने आणि त्याच्या सर्व मित्रमैत्रिणींचे खूप खूप कौतुक. या सर्वांसाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. सगळ्यांना आशीर्वादाने देवाच्या कृपेने सर्व काही चांगले झाले. सगळ्यांना मनापासून धन्यवाद. हे त्या मातेचं मनोगत आहे, तिने स्वतःच्या हाताने लिहिलेलं आहे. माझ्या डोळ्यात पाणी आलं. खरोखर अशी पत्नी आणि अशी आई खरोखर स्वतःच्या ऋणी आहे. आणि खरोखर हे तुमचंच काम आहे आणि तुम्हीच केलं, आम्ही काही केलं नाही. आम्ही नाम मात्र आहोत. ऐका, हे नाम आम्ही हे बघा, अशा कठीण प्रसंगी प्रत्येकाच्या मदतीला जायचं असतं. हा जीवनधाडा आहे. माझा नचिकेत तर सगळं सांगत होता, कारण त्यावेळेला एक पेशंट गेला तर मुसलमान 15 जात होते, फक्त आपले हिंदू लोकच जात नव्हते. ते खूप घाबरत होते. मी स्वतः पाहिलेलं आहे हॉस्पिटलला काय अवस्था आणि काय असेल. आता काय तो वेळ होता, त्यावेळेला झालं असं होतं. काय काळजी करायची कर. माझ्या बहिणीच्या वेळेला पण असंच झालं. करोना झाला, सगळा एरिया हे झाला, एवढं झालं. तिला न्यायला कोण नाही, तो लग्नात मुलगा गेला, जाऊ शकत नाही. पोलिसांनी अडवलं, परत पाठवलं परत माझ्या नाक्यावर. बहीण वारली, काय करणार, तिला न्यायला शेवटी बाहेरचे माणसं घेऊन जावी लागली. ते काय आपलं नशीब, त्याच्या वाट्याला ते कसं होईल काय होईल परमेश्वर. पण तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे हे सगळे देवीचे ऋण आहे. देवीने दिलेली तुम्हाला विजागी आहे. त्याच्यामुळे हे याचं पुनर्जन्म म्हणायला हरकत नाही. आणि त्याच्यात ते सावरले, आम्हाला मनापासून अभिमान येतो.